पुण्यात अभिनेता राहुल सोलापूरकरांविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन, शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध, तर आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड. रामराजे नाईक निंबाळकरांचे चुलत बंधू संजीवराजे निंबाळकरांच्या घरावर आयकर विभागाचा छापा, साताऱ्यातील फलटण आणि पुण्यातील निवासस्थानी छापेमारी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड दौऱ्यावर, आष्टीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपसा सिंचन योजनेचं उद्घाटन, सोहळ्याला पंकजा मुंडेंचीही उपस्थिती. महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे वेड्यांचा बाजार, संजय राऊतांची टीका, तर वर्षा बंगल्यावरून पुन्हा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला. संजय राऊत हे ठाकरेंच्या माध्यमातून विकतात, शरद पवार आणि सोनिया गांधींचा माल, राऊतांनी केलेल्या टीकेला नरेश मस्केंचं जोरदार प्रत्युत्तर. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक, आता उपोषण नाही तर लढाईची वेळ, जरांगेंचा इशारा. फडणवीस असेच वागत राहिले तर मला उग्र आंदोलनासाठी निर्णय घ्यावा लागेल, तर पुढचं आंदोलन मुंबईत, तारीख लवकरच जाहीर करणार मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा. पुण्यात वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच, बिबीवाडी परिसरात 50हून अधिक वाहनांची तोडफोड, आरोपींना पकडण्याचं पोलिसांसमोर आवाहन. आणि महाकुंभमेळ्यात पंतप्रधान मोदींकडून अमृत स्नान, त्रिवेणी संगम घाटावर जाऊन केली पूजा, महंतांचेही घेतले आशीर्वाद.